अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कष्ट करूनही फळ मिळत नाही यावर दत्तगुरू काय म्हणतात. बरेच जणांना बघा कष्ट करूनही योग्य फळ मिळत नाही ही भावना नेहमी आपल्या मनात येत असते. किंवा अनेकांना असं वाटतं की बघा मी खूप कष्ट केलं पण काही साध्य झालं नाही, मग काय निराशा येते. जीवनात अनेकदा असे क्षण येतात की जेव्हा आपली मेहनत कमी पडते किंवा नशिबाची साथ मिळत नाही. अशा वेळेस आधाराची किंवा एका मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे बघा श्री गुरुदत्त यांचं मार्गदर्शन खरंच खूप महत्त्वाचं असतं. तर बघा, दत्तभक्ती हा असाच एक आधार आहे जो आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देतो आणि सकारात्मक दृष्टिकोन देतो. दत्त म्हणजे काय, तर ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवांचा एकत्रित स्वरूप. तीनही देवांची शक्ती आणि ज्ञान सामावलेले आहे. म्हणून त्यांची भक्ती आपल्याला केवळ धार्मिक दृष्टीच नव्हे तर व्यावहारिक जीवनातही मार्गदर्शन करते. अनेकदा आपण फळांची अपेक्षा ठेवून कर्म करतो. बघा, मी इतकी मेहनत केली तर हे फळ तर मलाच मिळायला पाहिजे अशी आपली धारणा असते. आणि जेव्हा ही अपेक्षा पूर्ण नाही होत तेव्हा दुःख होते. तर बघा, दत्तगुरू हेच आपल्याला सांगतात की या अपेक्षाच्या पलीकडे जाऊन कर्म करण्यास शिकवते. बघा, दत्तगुरूंची जी काही अपेक्षाच्या पलीकडे जाऊन कर्म करण्याची शिकवण देते ते आपले गुरुदत्त. भगवद्गीतेमध्ये पण सांगितल्याप्रमाणे कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे आणि फळाची अपेक्षा करू नका. बघा, दत्तगुरू आपले सांगतात की याची शिकवणीतून मूर्तिमंत उदाहरण आहे. ते नेहमी निष्काम कर्म करण्यावर जोर देतात. बघा, दत्तगुरूंच्या जीवनातून आणि त्यांच्या शिकवणीतून आपल्याला अनेक प्रेरणा मिळतात. ते एका जागी स्थिर नसतात. बघा, ते सतत भ्रमण करत असतात. त्यांना भ्रमणातून ते आपल्याला शिकवतात की जीवनात स्थिरता नसते, बदल हा अटळ आहे. आपल्याला या बदलांना स्वीकारायला शिकले पाहिजे. आपल्याला अनेकदा असं वाटते की कष्ट करूनही योग्य फळ मिळत नाही, मग कारण आपण फक्त भौतिक जगातच त्याचे मोजमाप करतो. बघा, चांगले फळ म्हणजे काय बघा, तर जास्त पैसे, मोठी पदवी, समाजात मान सन्मान, निश्चितच हे महत्त्वाचे आहे. पण या जीवनाच्या पलीकडेही खूप काही, आंतरिक शांती, समाधान आणि आरोग्य, चांगले संबंध हे देखील आपले चांगले फळ आहे. बघा, दत्तभक्ती म्हणजे काय, तर केवळ त्यांची पूजा करणे, मंत्र जप करणे किंवा मंदिरात जाणे नव्हे. तर दत्तभक्ती म्हणजे काय, तर त्यांच्या गुणांना आपल्या जीवनात उतरवणे, त्यांच्यातील वैराग्य, साधेपणा, ज्ञान, प्रेमळ स्वभाव यांच्या आपल्या जीवनात अवलंबन करणे. जेव्हा आपण या गुणांना आत्मसात करतो तेव्हा आपोआपच आपल्या कर्मांना एक वेगळी दिशा मिळते. त्यांचे फळ ही वेगळेच आहेत आणि ते फळ केवळ आत्मिक समाधानाचे आणि आनंदाचे असते. बघा, अनेकदा आपल्या कष्टाचे फळ आपल्याला लगेच दिसत नाही. मग एक शेतकरी बघा, त्याचं एक उदाहरण आहे म्हणजे दत्तगुरूंचे. तर एक शेतकरी शेतात बी पेरतो, त्यांना लगेच धान्य मिळत नाही. तर त्यासाठी त्यांना काय करावं लागतं की योग्य वेळी पाणी द्यावं लागतं, त्यांना खत पाणी घालावं लागतं, खत टाकावे लागते आणि त्याची वाट पाहावी लागते. त्याचप्रमाणे आपल्या कष्टाचे फळ मिळायला वेळ लागू शकतो. बघा, दत्तभक्ती आपल्याला सहनशक्ती आणि प्रतीक्षा करण्याची शिकवण देते. दत्त हे आपले गुरु आहेत. ते आपल्याला योग्य गुरूंची निवड करण्याचे महत्त्व सांगतात. जीवनात योग्य मार्गदर्शन असणे खूप महत्त्वाचे आहे. गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवतात आणि आपल्या चुका सुधारण्यास मदत करतात आणि आपल्याला क्षमतांना ओळखायलाही शिकवतात, ज्यामुळे स्वतःच्या अंतर्ज्ञानाने योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्या या अनेकदा आपल्या कर्माचे फळ असते. पूर्वजन्मांची काही किंवा या जन्माच्या चुकामुळे आपल्या दुःख भोगावे लागते. बघा, भोग तर सगळ्यांना भोगावं लागते कारण ज्याच्या त्याचे प्रारब्धानुसार त्याला भोग असतात. तर दत्तभक्ती म्हणजे बघा आपल्याला नेहमी चुकांची जाणीव करून देते आणि आपल्या त्या सुधारण्यासही मार्ग दाखवतात. दत्तगुरूंच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या भक्ती आपल्या नकारात्मक कर्माचा प्रभाव खूप कमी होते. त्यामुळे आपण नेहमी दत्तगुरूंची सेवा आणि दत्तगुरूंचे मार्गदर्शन केल्यामुळे त्यांची खूप छान पूजा केल्याने ही कर्माचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे सकारात्मकता ऊर्जा वाढते. दत्तभक्ती आपल्या नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यास शिकवत नाही तर कर्माचे महत्त्व पटवून देते. आपले प्रयत्न कधीच वाया जात नाही.
जरी आपल्याला अपेक्षित फळ मिळाले नाही, पण त्या कर्माचे चांगले संस्कार आपल्या मनात रुजतात आणि भविष्यात ते नक्कीच उपयोगी पडतात. अनेकदा आपण इतरांना यशाकडे पाहून निराश होतो. त्याने काहीच कष्ट नाही केले तरी पण त्याला यश किती मिळालं असे आपल्याला वाटते. पण आपण हे विसरतो की प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा असतो. दत्तभक्ती आपल्याला तुलना करण्याऐवजी आपल्याला कर्मावर लक्ष केंद्रित करण्यास शिकवते. आपली क्षमता आणि परिस्थितीनुसार सर्वोत्तम प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. दत्तात्रय हे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ जाणणारे आहेत. आपल्या जीवनातील अडचणी आणि त्यावरच त्यांचे उपाय जाणतात. बघा, दत्तभक्ती आपल्याला एक प्रकारची सुरक्षा आणि आश्वस्तता देते की कोणतीही परिस्थिती असो आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवतात. दत्तभक्तीमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा विशेष महत्त्व आहे. जे अनासक्त आहेत, जे सर्व बंधनातून मुक्त आहेत, ते गुरुदेव दत्त यांची मी चिंतन करतो. बघा, एखादा वृक्ष हळूहळू वाढतो, त्याला फळ लागते. तसेच आपल्या बाबतीतही आहे. मेहनत करा, फळाची अपेक्षा करू नका, ते आपल्याला मिळणार आहे. दत्तगुरू संयम करायला शिकवतात. आपल्यालाही प्रयत्नांनाही फळ देण्यासाठी वेळ लागतो. दत्तभक्ती आपल्याला भूतकाळातील चुका आणि भविष्याकडील चिंता सोडून वर्तमान जगण्यास शिकवते. क्षण हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. हे शिकवण दत्तात्रयांच्या जीवनातून मिळते. म्हणून आपण भविष्यात चांगले कार्य केले जाते आणि कार्य करावे लागते. दत्तभक्ती आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाचे महत्त्व शिकवते व आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दत्तगुरू सांगतात की दुसऱ्यांच्या दुःखात सुखात सहभागी होणे व मदत करणे ही खरी भक्ती आहे व सेवाही आहे. त्यांचे पुण्यफळ हे मिळतेच आणि निस्वार्थपणे एकाची मदत केली तरीही फळ मिळते. अनेकदा प्रयत्नांना सातत्य ठेवत नाहीत. थोडा वेळ कष्ट केल्यावर लगेच फळ मिळत नाही. मग काय, निराश होऊन प्रयत्न करणे सोडून देतात. आणि गुरु आपल्याला चिकाटी आणि सातत्य शिकवते. सुखदुःख, यश अपयश येतच असतं. बघा, आयुष्य म्हणजे हे आपले चढ उतार येत असतात, पण परिस्थितीतून आणि अनुभवातून नेहमी आपण शिकवण मिळत असते. हे समजून घ्या की योग्य फळ काय आहे. आणि एकदा अपयश मानतो, पण ते भविष्यात आपल्यासाठी यशाचा मार्ग उघडणारे ठरू शकते. म्हणून सकारात्मक राहा, दत्तभक्ती करा, मार्गदर्शन घ्या आणि गुरूंची योग्य दिशा नक्कीच मिळेल. तर यामुळे आपण दत्तगुरूंची ही शिकवण आणि मार्गदर्शनमध्ये आपण जेव्हा येतो किंवा आपण कष्टामध्ये सातत्य जर ठेवलं तर आपले नक्कीच हे फळ हळूहळू का होईना पण शेवटी नक्कीच मिळते. त्याच्यामुळे म्हणतात की शेवटचं म्हणजे जी काही तुम्ही करता त्याचं थेंबे थेंबे तळ साचे. त्यामुळे नक्कीच ते फळ कुठे जात नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट जर केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर दत्तगुरूंची अशी शिकवण आहे. तर बघा, आपल्याला या व्हिडिओमधून आपल्याला त्यांचे मार्गदर्शन व योग्य दिशा मिळते. त्यामुळे दत्तगुरूंची सेवा नक्कीच करा. आणि आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.